आता 79 नंबरचा पार्ट आपण सॉलिडवर्क्समध्ये पार्ट डिझाईनमध्ये बनवूया. ओके, तर ह्यामध्ये जर का बघितलं तर खालच्या साईडला इथे ही प्लेट दिलेली आहे. ओके, प्लेटच्या सेंटर टू सेंटर जर का डिस्टन्स बघितलं 125चं दिलेलं आहे. ओके, राईट साईडला जो सर्कल आहे त्याची रेडियस किती आहे 12ची. ओके, त्यानंतर मग हा जो सर्कल आहे हा सर्कल या 12च्या सर्कलला टँजंट असणार आहे. रेडियस किती दिलेली आहे याची 220ची. ओके, इकडे 220 आणि वरच्या साईडला 220. ओके, त्यानंतर मग त्या प्लेटची हाईट किती दिलेली ते राईट साईडला 5ची. ओके, तर हा एवढाच आधी पार्ट बनवून घेऊ. हा आपण बनवणार टॉप प्लेनमध्ये. ओके, आता मेन इम्पॉर्टंट काय प्लेन सिलेक्शन. ओके, इथे हा टॉप प्लेन जो आहे ह्याला सिलेक्ट करायचं. इथे हा स्केचचं ऑप्शन येईल किंवा ह्याला राईट क्लिक करायचं. इथे हा स्केचचं ऑप्शन येईल. ओके, दोन सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ. सेंटर लाईन कमांड घेतली, हॉरिझॉन्टल, इन्फायनाइट आणि ह्या पॉईंटला मी क्लिक करतो. ओके केलं. त्याच्यानंतर मग वर्टिकल ह्या पॉईंटला क्लिक केलं. ओके, दोन सेंटर लाईन मी ड्रॉ करून घेतल्या, दोन्ही ब्लॅक झालेलं. ओके, आता दोन सर्कल ड्रॉ करून घेऊ दोन्ही साईडचे. ओके, हा एक सर्कल आहे, इकडचा आपण मिरर करू शकतो. ओके, ते मिरर करून घेऊ. सर्कल कमांड सिलेक्ट करायची, इथे मिरर ऑप्शन आहे, मिरर अबाउट वर्टिकल ॲक्सिस. ह्याला इथे ओके केलं. स्मार्ट डायमेन्शनने ह्याचं डायमेन्शन देऊ, किती रेडियस होते याची इथे 12ची रेडियस आहे आणि याची 220ची रेडियस. 24 एंटर. ओके, त्यानंतर मग सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती दिलेलं आहे 125. ओके, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत 125 एंटर केलं. ओके, त्यानंतर माझं सर्कल टँजंट आहे, तर मी हा सर्कल ह्या पॉईंटवरती क्लिक करतो आणि दुसरा पॉईंट जो आहे तो याला टँजंट येऊन जाईल. इथे हा टँजंटचा सिम्बॉल आला. स्मार्ट डायमेन्शनने ह्याचा रेडियस किती आहे 220 मल्टिप्लाय बाय 2 एंटर केलं. ओके, एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. हे ट्रिम केलं, हे जे ट्रिम टू क्लोजेट घ्यायचं, हे ट्रिम केलं, हे ट्रिम केलं, बाहेरचं मी ट्रिम करून घेतलं. हा एवढाच पोर्शन आपण वरच्या साईडला मिरर करणार. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, मिरर सिलेक्ट करायचा, मिरर अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस, ह्याला इथे ओके केलं. ट्रिम एंटिटीजमध्ये हा पोर्शन, हा पोर्शन, हा पोर्शन आणि हा पोर्शन. ओके, ह्याला इथे ओके करून घेऊ. एक्झिट करायचं. आयसोमेट्रिकसाठी शॉर्टकट काय Ctrl+7. ओके, त्यानंतर मग इथे एक्सट्रूड कमांड आहे. ओके, एक्सट्रूड वर्टिकल डायरेक्शनमध्ये कितीने करायचं आहे 5ची इथे हाईट दिलेली आहे. ओके, इथे 5 एंटर केलं आणि इथे ओके करतो. कळलं एवढं पोर्शन. सिंपल एक प्लेट बनवली खालची. आता हा सिंपल जो कट दिलेला आहे तो कट इथे ड्रॉ करून घेऊ. ओके, हाईट आहे त्या कटची 2 mm. ओके, लेंथ ह्या पॉईंटपासून आतल्याची लेंथ दिलेली आहे 56 आणि अँगल दिलेला आहे 45 डिग्रीचा. ओके, तर तो सरळ कट करायचा, इथे डॉटेड दिसत आहे, थ्रूआउट कट आहे. ओके, तर इथे मी फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, स्केचमध्ये जातो. त्यानंतर मग लाईन कमांडने तुम्ही आधी सेंटर लाईन ड्रॉ करा. ओके, मी जसं स्केच ड्रॉ केलेलं तसं तुम्हाला ड्रॉ करावं लागतं. हा पॉईंट कंट्रोल दाबून हा पॉईंट कोइन्सिडेंट. एल शॉर्टकट आहे लाईनसाठी. वर्टिकल, कन्स्ट्रक्शन, इन्फायनाइट, 3 पॉईंट्स ऑन केले, क्लिक करायचं. ओके, सिमेट्रिक करायचं आहे, अपोजिट लाईन सिलेक्ट करायच्या, कंट्रोल दाबून ठेवायचा. ओके, त्यानंतर मग ॲक्सिस सिलेक्ट करायची आणि ते सिमेट्रिक केलं. ओके, अँगल किती आहे हॉरिझॉन्टल सोबत 45 एंटर केलं. ओके, त्यानंतर मग वरच्या लाईनचं डिस्टन्स किती दिलेलं आहे 56 एंटर केलं. ओके, हाईट किती दिलेली आहे
वर्टिकल हाईट 2 का 3 होती ना. हा जो कट आहे, कटची इथे हाईट किती दिलेली आहे, 2 ची दिलेली आहे. ओके, तर हे एवढं मी ड्रॉ केलं. एक्झिट करायचं, कंट्रोल 7 दाबायचं पहिलं. ओके, स्केच बघायचं बरोबर मध्ये आलंय का. ओके, त्याच्यानंतर मी इथे एक्सट्रूड कट ऑप्शन आहे. कट मध्ये मटेरियल तुम्ही कट करणार आहोत. ओके, एक्सट्रूड कट मध्ये सरळ डायरेक्शन मध्ये मटेरियल कट होईल. ओके, इथे तुम्ही लेंथ दिली की असं मधून ह्या डायरेक्शन मध्ये कट होत आहे. ओके, इथे प्लाइनच्या जागी इथे मिड प्लेन करतो. मिड प्लेनने काय होईल, दोन्ही साईडला कट करणार तो. ओके, लेंथ एक्स्ट्रा ठेवून दिलेली आहे, इथे ओके करायचं. जेवढं मटेरियल असेल तिथपर्यंत तो कट करेल. तर हा एवढा पोर्शन मी कट करून घेतला. आता वरचा आपण हा सिलेंडर ड्रॉ करायला घेऊ. सिंपल आधी जे ऑब्जेक्ट्स आहेत ते ड्रॉ करू. वरचा जो सिलेंडर आहे त्याचा डायमीटर किती दिलेला आहे, किती दिलेला आहे, टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय 20चा. हा, हा जो आहे हा 22 ची इथे हाईट आहे, इकडे 28 ची हाईट आहे. खालचा जो फेस असेल तर खालच्या फेस पासून वरच्या फेस पर्यंत डिस्टन्स किती दिलेला आहे, 173. ओके, तर आपण डायरेक्टली इथे वरती प्लेन घेऊ शकतो. ओके, 173 वरती पॅरल प्लेन घ्यायचा आणि तिथे सर्कल काढणार मी 20च्या डायमीटरचा. कळतंय. तर नीट इम्पॉर्टंट काय आहे, खालचा फेस आहे. इथे फीचर्स मध्ये यायचं, फीचर्स मध्ये इथे रेफरन्स ऑप्शन आहे, यामध्ये इथे प्लेनचं ऑप्शन. ओके, प्लेन वरती क्लिक केलं, इथे फ्लिप ऑफसेट करायचं वरच्या डायरेक्शनला. डिस्टन्स किती होता, 173. ओके, 173 होती. पॅरल प्लेन क्रिएट झाला. याला इथे ओके करू. आता हा प्लेन सिलेक्ट करायचा. सेकंड रो सेकंड ऑप्शन काय आहे, स्केच. इथे क्लिक केलं, इथे कंट्रोल 8 जर का दाबलं तर वरच्या साईडने तुम्हाला दिसेल. ओके, ड्रॉ होताना वरतीच ड्रॉ होणार तो. डायमीटर किती होता त्याचा, 20चा डायमीटर. ओके, आतला पण तुम्ही डायमीटर काढू शकता. ओके, आतला कितीचा आहे, 8चा डायमीटर, किंवा नंतर काढला तरी चालेल. ओके, आपण शेवटी काढू. मटेरियल वगैरे ऍड करायचं झालं, मध्ये वगैरे मटेरियल ऍड झालं तर तो परत कट करणार, त्यामुळे नंतरच करू टाकू. आता इथे मी एक्सट्रूड करतो, डायरेक्शन खालची. टोटल हाईट किती आहे आपल्याला, एक्सट्रूडची हाईट 22 प्लस 41 प्लस 28 असं टोटल सगळं घेऊन ठेवू. ओके, हे किती झालं, 50. 50 प्लस 41 91. 91 ने एक्सट्रूड केलं. कळलं एवढं. ओके, आता हे मेन पॉइंट झालेले आहेत. ओके, आता हा जो पॉइंट आहे इथे बघा, इथे त्यांनी काय केलेलं आहे, हा रिव्हॉल्व कट सेक्शन आहे. म्हणजे कट करताना तो हॉरिझॉन्टली कट केला. ओके, म्हणजे इथे असा हॉरिझॉन्टली कट केलेला आहे आणि त्याने ड्रॉ करताना रिव्हॉल्व करून दाखवला. हा प्लेन समजा असा असेल, तो टॉप प्लेन राहील तो. म्हणजे हा जसा प्लेन आहे, हा जसा सरफेस आहे, तसंच त्याला पॅरल प्लेन त्याने कट केलं आणि ड्रॉ करताना त्याने रिव्हॉल्व करून दाखवलं. ओके, कट असा केला आणि असं रिव्हॉल्व करून दाखवलं तो. त्याला रिव्हॉल्व क्रॉस सेक्शन म्हणतात. ओके, रिव्हॉल्व कट सेक्शन. आता इथे प्रोफाईल त्याची दिलेली आहे टी ची, म्हणजे इथे टी प्रोफाईल आहे आणि तुम्हाला इथे स्वीप करायचं. ओके, म्हणजे स्वीप करताना तुम्हाला हा असा शेप ड्रॉ करावा लागणार. फ्रंट प्लेन मध्ये तुम्हाला असं ड्रॉ करायचं, इथे फिलेट वगैरे येईल आणि त्याचा परपेंडिक्युलर जो प्लेन असेल, हा समजा परपेंडिक्युलर प्लेन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा टी ड्रॉ करावा लागणार. ओके, म्हणजे दोन प्लेन आहेत, एक सरळ प्लेन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ही जशी सी प्रोफाईल आहे तशी ड्रॉ करणार. त्याचा जो परपेंडिक्युलर प्लेन असेल, हा समजा परपेंडिक्युलर आला. ओके, त्याच्यामध्ये काय ड्रॉ करणार तुम्ही, हा टी प्रोफाईल ड्रॉ करणार. ओके, नीट बघा. आता इथे पहिला आपण काय करू, फ्रंट प्लेन मध्येच ड्रॉ करू, जो इथे आहे तो. हा पोर्शन मी सिलेक्ट केला, लिहून घ्या स्वीप मध्ये, स्वीप लिहून घ्या. ड्रॉ प्रोफाईल अँड पाथ ऑन परपेंडिक्युलर प्लेन. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन, ड्रॉ प्रोफाईल अँड पाथ
ऑन परपेंडिक्युलर प्लेन्स. म्हणजे फ्रंट प्लेन मध्ये तुम्ही जर का पाथ ड्रॉ केला, ओके, तर त्याचा परपेंडिक्युलर प्लेन जो काय असेल, साइड प्लेन असेल, फ्रंट टॉप प्लेन असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफाईल ड्रॉ करायची. ओके, आता इथे फ्रंट प्लेन मध्ये तुम्ही पाथ ड्रॉ करताय, तर त्याचा साइड प्लेन जो असेल, ओके, इकडच्या साईडने तुम्ही काय ड्रॉ करणार, टी प्रोफाईल ड्रॉ करणार. तर या साइड डायमेन्शन साठी बघू. आता इथून आतल्या साईडने बघा, ही जी आतली लाईन आहे, त्या आतल्या लाईनचा डिस्टन्स किती दिलेला आहे त्यांनी, वर्टिकल डिस्टन्स 44 दिलेलं आहे. ओके, इथे वरती 44 दिलेलं आहे. त्यानंतर मग इथे फिलेट कितीची आतल्या साईडची, फ्रीची फिलेट आहे. ओके, तेवढे आधी ड्रॉ करून घेऊ, तेवढे डायमेन्शन देऊ. 44 एंटर. ओके, त्यानंतर मग फिलेट 3ची आहे, 3 एंटर. हा पॉइंट आणि हा पॉइंट एंटर. प्लेट नॉर्मल नॉर्मल याच्यात ड्रॉ. आता त्याची पोझिशन कुठे ड्रॉ करायला लागेल आपल्याला, त्यांनी पोझिशन कुठे दिलेली आहे, हे दिसतं इथे किती आहे, 22चं लेंथ आहे. ओके, त्याच्यानंतर मग हे किती दिलेलं आहे, 28 दिलेलं आहे. ओके, खालून ह्या पॉईंट पासून डायरेक्टली इथे तुम्ही 28 घेऊ शकता. ओके, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, वरतून वगैरे मायनस करणार, इथून डायरेक्ट खालून 28 वरती घ्या. इथे स्मार्ट डायमेन्शन सिलेक्ट केलं, ह्या लाईन पासून या दोन लाईन मध्ये एच काही येत नाही लवकर, स्मार्ट डायमेन्शन, माऊसची सेन्सिटिव्हिटी जास्त होते. ही लाईन आणि ही लाईन मध्ये 28 एंटर कळलं. आता आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्टन्स राहिलं, ब्ल्यू राहिले तर बघून घ्यायचं पहिलं आधी. ओके, ते आधी लॉक झालं पाहिजे. सेंटर पॉईंट पासून ह्या लाईन पर्यंत वर्टिकल इथे हॉरिझॉन्टल किती दिलेलं आहे, 19 दिलेलं आहे. ओके, ते 19 देऊन टाक. हा मिड पॉईंट आणि या लाईन मध्ये 19 एंटर केलं. ओके, पॉईंट अजून एक लिहून घ्या स्वीप मध्ये, प्रोफाईल इज ऑलवेज क्लोज. आणि त्यानंतर खाली लिहा, पाथ कॅन बी ओपन और क्लोज. पाथ कॅन बी ओपन और क्लोज. ठीक आहे, एक ऍक्सिस ड्रॉ केली, त्या ऍक्सिस वरती हा पॉईंट मी कोइन्साइड केला, याच परत डिस्टन्स द्यायची गरज. तर ही झाली आपली पाथ. ओके, पाथ काय म्हटलेलं आहे, पाथ कॅन बी ओपन और क्लोज. ओके, ओपन पण असू शकतो किंवा क्लोज पण असू शकतो. आता हे ओपन आहे का क्लोज आहे, पाथ ओपन ड्रॉ केलाय का क्लोज ड्रॉ केलाय, ओपन ड्रॉ केलेला आहे. ओके, हा जो आहे इथून असा सी बनला ना, इकडे आपण लाईन नाही ड्रॉ केलेली, ठीक, डॉटेड आहे, त्यामुळे हा पाथ काय झाला, ओपन झालेला. ओके, ओपन पण चालतो आणि क्लोज पण चालतो. आता सध्या आपल्याला ओपन लागणार आहे. ओके, पण प्रोफाईल ही नेहमी काय असणार आहे, क्लोज असणार आहे. ओके, आता इथे प्रोफाईल काय आहे, प्रोफाईल आहे टी शेप. ओके, टी प्रोफाईल काय आहे, क्लोज आहे, एका पॉइंटला स्टार्ट झालं त्याच पॉइंटला एंड होत आहे. ओके, एक तर तुम्ही राईट प्लेन घेऊ शकता, हा वाला, याच्यावरती तुम्हाला ड्रॉ करता येईल, किंवा तुम्ही इथे एक्स्ट्रा प्लेन घेतला तरी चालेल. ओके, इकडे वगैरे तर आपण राईट प्लेनच घेऊ, प्लेन घ्यायची गरज नाही. राईट प्लेन सिलेक्ट केला, स्केच मध्ये जायचं. आता स्केच कुठे ड्रॉ करणार मी, वरती ड्रॉ करणार की खाली ड्रॉ करणार, म्हणजे ह्या पॉईंटच्या वरती येईल की खाली येईल, साईडने आपण ड्रॉ करतोय. तर हा पॉईंट आपण इथे घेतला ना, याच्या इकडच्या साईडला आहे, म्हणजे इथे पण सेम याच्या वरच्या साईडला सगळं प्रोफाईल असणार आहे. म्हणजे ही जी लाईन आहे, ही लाईन ह्या पॉईंट वरती राहील. ओके, ते इथे मी सध्या एक ड्रॉ करून घेऊ, त्यानंतर मग हॉरिझॉन्टल वर्टिकल घेऊ. हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटच्या वरती सगळं स्केच असणार आहे. तर हा पॉईंट आणि ही लाईन सिलेक्ट केली आणि ते कोइन्सिडेंट करून घेतो.
कळलं एवढं? कंट्रोल 8 दाबू, त्याला सगळं आता कन्स्ट्रेंट देऊन टाकू. ही लाईन काय आहे? हॉरिझॉन्टल. ओके, हे सगळे लाईन हॉरिझॉन्टल करून घेऊ. या लाईन वर्टिकल असेल. ओके, जिथे जिथे वर्टिकल कन्स्ट्रेंट नाही तिथे वर्टिकल देऊन ठेवा, नाही तर मग ते ब्लॅक होणार नाही. ओके, त्यानंतर मग सिमेट्रिक करून घेऊ. सेंटर लाईन टाकायची, वर्टिकल कन्स्ट्रक्शन इनफायनाइट. ओरिजिन कुठे गेला? ब्लॅक झाले का? नाही झालं. ही लाईन वर्टिकल. कंट्रोल दाबून अपोजिट लाईन सिलेक्ट करायच्या, ऍक्सिस सिलेक्ट करायचे. ओके, कंट्रोल सोडायचं नाहीये. सिमेट्रिक. ओके, कंट्रोल दाबून अपोजिट लाईन सिलेक्ट केल्या, शेवटी ऍक्सिस सिलेक्ट केली आणि सिमेट्रिक केलं. ओके, द डिस्टन्स किती राहिलेलं आहे? किती आहे? ही लेंथ 16 आहे, ही 8 आहे आणि टोटल पण 16. दोन मोठे मोठे डायमेन्शन 16 आहेत. हे 16 एंटर. ओके, ह्या ह्या आधी नीट करून घ्या, त्यानंतरच डायमेन्शन नाही तर ते लॉक होऊन जाईल. इथून इथपर्यंत 16. ओके, त्यानंतर मग हे 8 दिलेलं आहे. ओके, हे इथे किती दिलेलं आहे? 3चं दिलेलं आहे. ओके, डायमेन्शन दिले असेल तर डायमेन्शन द्यायचे. ओके, अज्युम नाही करायचे. हे 3 आहे. ही लाईन आणि ही लाईन काय करायला लागणार? कोलिनियर. ओके, झालं ब्लॅक. हे स्केच असं इकडून 5 फॉलो करत असं उलट इकडे होणार. कळतंय? हा झाला पाथ आणि हा झाला प्रोफाईल. ओके, एक्झिट केलं. दोन्ही वेगवेगळ्या प्लेन मध्ये ड्रॉ केलेले दोन्ही वेगवेगळे स्केच आहेत. स्केच 4 कुठला आहे? तर पाथ आहे सी, आणि स्केच 5 काय आहे? प्रोफाईल आहे. ओके, नीट वरती बघा इथे लेफ्ट साईडला 4 आणि 5. ओके, आता इथे मी स्वीप कमांड सिलेक्ट करतो. ओके, स्वीप वरती क्लिक करायचं. इथे काय विचारत आहे? प्रोफाईल. प्रोफाईल मध्ये काय सिलेक्ट करणार? टी का सी? टी शेप. ओके, त्या टी ला मी सिलेक्ट केलं. ओके, त्याच्यानंतर मी इथे काय विचारत आहे? पाथ. ओके, पाथ काय सिलेक्ट करणार? तर सी. झालं ते. ओके, कळलं? ते ऑटोमॅटिक त्याच्यात मर्ज होऊन जाणार आहे. ओके, एक्स्ट्रा पोर्शन जो असेल तो. काय अवघड आहे त्याच्यात? 2-3 पार्ट ड्रॉ केले की ते तुम्हाला लगेच कळून जाईल. कट वगैरे नंतर करून घेऊ. ओके, आता हा पोर्शन ड्रॉ करायला घेऊ. हा पोर्शन जरासा कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, नीट बघा इथे. ह्या साईडला इथे काय दिलेलं आहे? कट सेक्शन दिलेलं आहे. इथे ए प्रोफाईल दाखवलेली, क्रॉस सेक्शन ए दाखवलेलं आहे, त्याची इथे प्रोफाईल दाखवलेली आहे, आणि इकडून हा असा शेप दाखवलेला आहे. ओके, तर हा शेप सेम काय करायला लागेल आपल्याला? स्वीप करायला लागेल. कळतंय? एकच. ठीक आहे, आता ही सेम आधी करून घेऊ. फ्रंट प्लेन सिलेक्ट करायचा, स्केच मध्ये जायचं, सर्कल कमांड घेतली. ओके, सेंटर पॉईंट कुठे आहे? इकडच्या साईडला दिलेला आहे. ओके, त्यानंतर मग दुसरा सर्कलचा सेंटर पॉईंट हॉरिझॉन्टल या वर्टिकल ऍक्सिस वरती राहील, याला टँजंट ड्रॉ केला. याची रेडियस 12, 24चा डायमीटर. या सर्कलचं किती आहे? 98, 96. ऍक्सिस ड्रॉ करून घ्या, म्हणजे नाही हे असं होतं. हा पॉइंट या सर्कल वरती कोइन्सिडेंट. ठीक आहे.
तर ह्या सर्कलचं पोझिशन आपल्याला द्यायची आहे. खालून किती आहे 74 वरती. ओके, अजून हॉरिझॉन्टल वगैरे काय दिलंय का, नाही दिलेलं. पहिला आधी तेवढं ठेवून ठेवू. ह्या पॉईंटपासून या पॉईंट पर्यंत किती होतं 74. ओके, तर एक अजून आपल्याला वर्टिकल डिस्टन्स पण लागेल. ओके, हा टँजंट आपण केलेला इथे, हे पण 74 आहे ना, दोन्ही एकाच लाईन मध्ये. तर हे तुम्ही पॉईंट असे कोइन्साइड पण हॉरिझॉन्टल पण करू शकता. हा पॉईंट आणि हा पॉईंट हॉरिझॉन्टल. ओके, झालं ब्लॅक. ट्रिम करण्यासाठी आपल्याला जरा इथे रेफरन्स लाईन वगैरे लागतील. ओके, तिथे एक लाईन ड्रॉ करून ठेवतो मी. हा पोर्शन ट्रिम केला. पोर्शन कळलं एवढं. ही वाली लाईन विसरायची नाही, ह्याला कन्स्ट्रक्शन मध्ये टाकून द्या. एक्झिट केलं. आता आपल्याला इथे प्लेन नाहीये, जसं 12 ची रेडियस घेतली. इथे आपल्याला प्लेन क्रिएट करायला लागणार, किंवा हा फेस पण तुम्हाला घेता येईल ॲज अ प्लेन. प्लेन जर का घ्यायचं झालं तर बघा आता कसं करायचं. दोन आपल्याला रेफरन्सेस घ्यायला लागतील. प्लेन सिलेक्ट केलं, ही लाईन घेतली, आणि दुसरा हा पॉईंट घेतो. ओके, कळतंय. ते परपेंडिक्युलर आले का, नाही आलं. ओके, सेम आपण इकडच्या साईडने ड्रॉ करू. हा ह्या पोर्शनवरती ड्रॉ करू, आणि इकडच्या साईडला ऑटोमॅटिकली मर्ज करून टाकू. ते इकडे ऑलरेडी प्लेन आहे आपल्याकडे, राईट प्लेन. स्केचमध्ये जातो, तर सेम आपल्याला इथे टीज ड्रॉ करायचं ना. टी फक्त बघा उलट्या साईडने की लाईन कन्स्ट्रक्शन वर्टिकल. अपोजिट लाईन शेवटी ॲक्सिस सिमेट्री. मोठी प्रोफाईल बाहेरच्या साईडला, बरोबर. त्यानंतर मग सेम वरच्या ॲक्सिस सिमेट्री. त्यानंतर मग डायमेन्शन्स किती दिलेलं आहे, 8, 12 आणि 8. 8, 12, 3, 8. आता सेम आपल्याला हे काय करावं लागणार, कोइन्साइड करावं लागणार. ही लाईन आणि हा पॉईंट कोइन्सिडेंट. कळलं एवढं. ही लाईन आणि ही लाईन काय करायला लागेल, कोलिनियर. ओके, याला इथे एक्झिट करायचं. तिथे नीट बघा ऑप्शन, स्वीप सिलेक्ट केला, प्रोफाईल पहिले विचारेल. प्रोफाईल मध्ये क्लोज राहते, म्हणजे हा टी जो आहे हा टी सिलेक्ट करायचा. पाथमध्ये हा पाथ सिलेक्ट करायचा. ओके, आता इथे मटेरियल बघा, ह्याच्यात मर्ज झालंय का, नाही झालेलं. ओके, तर ते आपल्याला मर्ज करायला लागणार. तिथे ऑप्शन्स मध्ये जायचं. कीप नॉर्मल ठेवलं तर हा असा वर्टिकल येतोय. ओके, त्यानंतर मी ते ऑप्शन काय, मर्ज टँजंट फेसेस. ओके, अलाइन विथ एंड फेस. ओके, हा ऑप्शन इथे ऑन केला. झालं, कळलं. आता हेच आपण मिरर करू शकतो. ते सिलेक्ट केलं, इथे 3D मध्ये फीचर्स मध्ये इकडे राईट साईडला ऑप्शन काय, मिरर. प्लेन मध्ये राईट प्लेन सिलेक्ट केला, ओके केलं, झालं मिरर. याला जरा एवढं सेव्ह करून ठेवू.
79. आता राहिले छोटे छोटे पोर्शन राहिलेले. ओके, एक आपल्याला हा सरळ कट करायचा आहे. ओके, त्यानंतर मग हे जे होल्स आहेत ते होल्स ऍड करायचे. आताच हा जो कट करायचा आहे हे होल तिथे मी फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, स्केच मध्ये जायचं, सेंटर्ड रेक्टँगल घेऊ, हा पॉइंट आणि हा पॉइंट वर्टिकल. ओके, त्यानंतर मग ही लाईन हाईट किती आहे त्याची 41 ची, हे वाला 41 दिलं आणि हे तुमचं एक्स्ट्रा असलं पाहिजे. हे समजा मी 28 घेतो. त्यानंतर मग ही लाईन आणि ही एज काय करायची आपल्याला कोलिनियर करायचे. कळलं? हे याच्यामध्ये चाललंय ना, हे कोलिनियर केलं. ओके, जरासं खाली बघा. ओके, बरोबर आपलं आलेलं आहे. ओके, एक्झिट करायचं आणि आता याला एक्सट्रूड कट करणार, मिड प्लेन ऑन करायचा आणि ते ओके केलं. ओके, त्यानंतर मग इथला सरफेस आपण ऍड करून घेऊ. डायमीटर किती दिलं त्याचा, छोट्याचा 8 आहे आणि मोठ्याचा 16 आहे. टॉप फेस सिलेक्ट केला, स्केच मध्ये जायचं, सर्कल कमांड घेतली, हा सर्कल, हा सर्कल कॉन्सेंट्रिक, हा सर्कल, हा सर्कल कॉन्सेंट्रिक, हा सर्कल आणि हा सर्कल काय असेल इक्वल असेल. ओके, डायमीटरचा 16चा. याला एक्सट्रूड करायचं आहे. हाईट किती आहे 8 - 5. ओके, वरचा सरफेस घेतला त्यामुळे 3 ची हाईट आली. ओके, राहिला आता कट. आता हे कट तुम्ही असं पण नको, इकडनं वेगळा राहील, अप टू नेक्स्ट केलं तर शेवटपर्यंत जाईल. हा वेगळाच कट करा. इथे तुम्हाला कॉन्सन्ट्रिक वगैरे करायची गरज नाही, ते इथे जवळ जायचं की हा पॉईंट असा येऊन जाईल. सेम दोन्ही इक्वल करा आणि डायमीटर देऊन टाका. कितीचा डायमीटर आहे स्मार्ट डायमेन्शनने 8चा डायमीटर. त्यानंतर मग एक्सट्रूड कट करायचं आहे. प्रत्येक ऑपरेशन वेगवेगळं. फेस टू फेस या फेस मध्ये कितीची रेडियस आहे 10 ची. चेक करू येते का ते.
फेस टू फेस